नमस्कार, मी श्रावणी. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात म्युच्युअल फंडासंदर्भातली बातमी. किरकोळ गुंतवणूकदारांचा वाढता सहभाग आणि भांडवली बाजाराच्या चांगल्या कामगिरीमुळे एप्रिल 2023 ते मार्च 2024 या कालावधीत देशातील सर्व 45 म्युच्युअल फंड घराण्यांच्या एकूण व्यवस्थापनाखालील मालमत्ता 14 लाख कोटी रुपयांनी वधारून 53,40,000 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. मार्च 2023 मध्ये म्युच्युअल फंड व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्ता केवळ 39,42,000 कोटी रुपयांवर होती. एकूण मालमत्तेत अवघ्या एका वर्षात 35% अधिक वाढ झाल्याची माहिती असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया म्हणजेच AMFIनी प्रसिद्ध केलेल्या अहवालात दिली आहे. गेल्या वर्षात म्युच्युअल फंड फोलिओची संख्याही 17,78,00,000च्या विक्रमी पातळीवर पोहोचली. विशेष म्हणजे 4,46,00,000 नवीन गुंतवणूकदार जोडले आहेत. आता बातमी रुपयाची. अमेरिकी डॉलर पुढे भारतीय रुपयाने बुधवारी 83 रुपये 50 पैशांची ऐतिहासिक निच्चांकी पातळी गाठली आहे. आखातातील भूराजकीय तणाव, अमेरिकेच्या व्याजदर कपातीची अनिश्चितता यामुळे रुपयाचे अवमूल्यन होते. जागतिक अनिश्चितता असल्यामुळे गुंतवणूकदार जोखीम असलेल्या मालमत्तेची विक्री करत आहेत. आता बातमी महिला सक्षमीकरणाची. महिलेच्या नावानं सदनिका खरेदी केल्यास मुद्रांक शुल्कात 1% सवलत राज्य सरकारकडून देण्यात येते. या नियमामुळे 2023-24 या आर्थिक वर्षात 28,942 महिलांनी या सवलतीचा फायदा घेतलाय. पुण्यातील 9,938 तर मुंबईतील 5,687 महिलांनी या सवलतीचा लाभ घेतला आहे. गेल्या वर्षभरात मुद्रांक शुल्क विभागानं सवलतीपोटी तब्बल 202 कोटी 14 लाख रुपयांची मुद्रांक शुल्क माफी दिली आहे. या अगोदर ही सवलत घेणाऱ्यांना सदनिका खरेदी केल्यापासून 15 वर्षापर्यंत सदनिकेची विक्री करता येत नाही. तसेच अशा सदनिका केवळ महिलांनाच विक्री कराव्या लागतात. या अटी राज्य सरकारनं शिथिल केल्या आहेत. आता बातमी सोन्याच्या दराची. पश्चिम आशियातील भूराजकीय तणाव आणि अमेरिकेसह देशभरात वाढत असलेली महागाई यामुळे सोन्याच्या दरात तेजी येते. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये 73,130 वर पोचली आहे. तर चांदीचा दर हा 83,850 रुपये किलोपर्यंत पोचला. आता बातमी भारतीय अर्थव्यवस्थेची. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हणजेच IMFने आर्थिक वर्ष 2025 साठी भारताच्या वाढीचा म्हणजेच GDP अंदाज 6.5% वरून 6.8% वाढवला आहे. देशांतर्गत मागणीची चांगली स्थिती, खासगी गुंतवणूक आणि तरुणांची वाढती लोकसंख्या यामुळे जानेवारीत वर्तवलेल्या 6.5% अंदाजात 30 आधारभूत अंकांची वाढ करण्यात आली आहे. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आज इथेच थांबूयात. पाहत राहा मनी 9 मराठी.